संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल तो नक्कीच याच गावातील हा संघ विळवणा एकाच षटकाचा पॉवर प्ले 3 गोलंदाज याची नोंद घ्यायची आहे. दोन संघ खेळले त्या दोन्ही संघांपैकी एक खेळाडू खेळला जाणार नाही याची देखील मात्र नोंद आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण बघतो की नक्कीच विळवंडी सी संघाची पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच लाफ्ट केला. चेंडू जातो सीमारेषा जवळ. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी विके आणि त्याचा सहकारी असेल तो विके आणि स्वप्नील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण मात्र बघतोय. पहिल्या चेंडू ती चौकार आणि त्यानंतर बघतोय की नक्कीच राईट मोर्ध विकेटच्या बाजूने 10-12 पॉईंटचा स्टार्ट घेताना मिस्टर रोशन महाले गोलंदाजी मारकृती. बिग पटका हवेमध्ये चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे बिग हिट षटकार. कमॉन डीजे. पहिल्या सामन्यामध्ये मेन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा विकी याही देखील अतिशय दमदार फलंदाजी करतो आणि दमदार फलंदाजी करत असताना रोशन महाले यांनी मागील षटकांमध्ये 2 षटकांमध्ये जवळजवळ मात्र नक्कीच 40च्या वरती धावा खर्च केला होता आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा असा चेंडू टाकला की नक्कीच पुराणा रोशन महाले बघायला भेटतोय. गुड कमबॅक रोशन महाले. 3 चेंडू धाव प्रगती धावसंख्या ती 10 धावसंख्या. राईट मोर्ध विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाजांचा स्टार्ट घेताना पुन्हा एकदा मात्र आमच्या प्रमुख समालोचन कक्षाच्या बाजूने ओव्हर द स्टंपच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. बाजू बघतोय क्षेत्ररक्षकांची. शॉट थर्मॅन, शॉट गली, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट कव्हर पॉइंट आणि शॉट मिड ऑफ. उजव्या साईडचे हे क्षेत्ररक्षण, ऑन साईडचे क्षेत्ररक्षक. शॉट बॅकवर्ड स्कोलेक्सच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक. शॉट चेंडू यावेळेला जलद गतीने चेंडूला खेळून काढण्याची तयारी. पंच दिनेशजी यांचा मात्र इशारा भेटतो की नक्कीच वाईडचा कॉल येतोय आणि वाईडचा कॉल येत असताना पहिली अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट केली. अवांतर धावानंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 11 धावसंख्या. मोर नसतो वनात कोकिळा गाते राणात चेंडू पैजा खेळ तुमच्या आमच्या मनात आणि त्याच अनुषंगाने 10-12 फलंदाजांचा स्टार्ट घेताना रोशन महाले करतोय गोलंदाजी. बॅक ऑफ द लेंथ प्रमाणे मात्र चेंडूला सोडलं तर पुन्हा एकदा वाईड चेंडू अलग व्हेरिएशन मध्ये मात्र चेंडूला सोडलं होतं आणि अलग व्हेरिएशन मध्ये चेंडूला सोडत असताना आपण पाहतोय की वाईडचा बॉल येतोय खात्यामध्ये. काय मॅच बघायला भेटणार आहे. जबरदस्त मॅच बघायला भेटणार आहे यामध्ये शंका नाही. और स्टंपच्या बाजूने जलद गतीने हा चेंडू सुपर आहे. सुपर चेंडू हाताला आणि सुपर चेंडू हातात असताना आपण बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू सुपर लेंथ. मनी धीरधारी सोकजनावरी भेटेल 9 महिन्यांनी प्रमोद खंबाईत मेजर हे देखील मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहेत.
त्यांचंही देखील आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. कारण की नक्कीच तुमचं मार्गदर्शन, तुमचा उजाळा, तुमचं कार्य. बॉम्बसर चेंडू हवेमध्ये, चेंडू लवराज वागरे, चेंडू खाली आणि लवराज वागरे चेंडू खाली असताना झोळीमध्ये चेंडू विकी यांची विकेट मोस्ट इम्पॉर्टंट भेटते. पहिला फलंदाज बाद होतोय विळवंडी सी संघाचा. देऊया डीजे ला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. पहिला फलंदाज बाजूला, फलकावरती धावसंख्या 11 पकडावरती 4 चेंडू, अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. राईट मोर द विकेटच्या बाजूने धाव फलकावरती 12 धावसंख्या असेल. यावेळेला कोलवरचा चेंडू नवीन फलंदाज मोहन मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडूचा चांगला समाचार घेतला. पुन्हा एकदा मात्र नक्कीच लवराज वागरे चेंडू खाली जाताना सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतं आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर एका धावाची भर पडताना फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या 13 धावसंख्या. अतिशय चांगली मात्र गोलंदाजी देखील, कारण की नक्कीच मेन फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश संपन्न केलं. अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा झरा नेहमी वाहत असतोय. तुझा आहे तुझ्यापाशी, माझा आहे माझ्यापाशी, रात्र नाही स्वप्न बदलता, दिवा नाही वात बदलते. चांगलं क्रिकेट बघायला भेटतं आणि चांगलं क्रिकेट बघायला भेटल्यानंतर अद्याप प्रेक्षक वर्ग ठामपणे या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. या सर्व क्रीडा रसिकांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करूया. स्पर्धेचे सर्व आदरणीय पुंडिक भाऊ कणूचे, आदरणीय पुंडिक भाऊ आपण मात्र बघतो की वाघेर साहेब ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिंडोर तालुका उपाध्यक्ष पद ज्यांनी मात्र भूसवलंय आणि त्यांच्यात समावेत आपण मात्र बघतो की नक्कीच संपूर्ण कोर कमिटी या ठिकाणी अतिशय दमदार कार्य करते. गोरख भाऊ असतील त्यांच्या समावेत आपण बघतो की नक्कीच सचिन भाऊ असतील, त्र्यंबक भाऊ असतील आणि त्यानंतर आपण बघतो की नक्कीच निमक भाऊ असतील, त्यानंतर नक्कीच नंदू भाऊ असतील. सगळ्यांचंच आपण सहर्ष स्वागत करूया. कारण की ऑल इज वेल का सांगितले जाते, सगळ्यांचं मोठं योगदान. दिवसाची रात्र केली आणि रात्रीचा दिवस केला ज्यांनी हे मैदान सजवला. चारी बाजूला आपण बघतो की क्रिकेट रसिकांची वर्दळ बघायला मिळते आणि गोठ्याचं वासरांना ह्या चाटत गायी, कारण की चारा टिपण्यासाठी नक्कीच गायी वासरं देखील मैदानाच्या बाजूला बघायला मिळतात. मोहन अप्रतिम फटका करतोय. पहिला चेंडूला या ठिकाणी नक्कीच खेळून काढलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकारासाठी जातोय. डीजेला देऊया. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि पहिल्या चेंडूवरती षटकार जाताना आपण बघतो की नक्कीच राईट बाजूने पुढचा चेंडू या वेळेला नक्कीच कंट्रोल मध्ये फटका घेऊन काढतो आणि नक्कीच एक स्टायलिश खेळाडू जुले मुले बाल केसांची स्टाईल बघता नक्कीच या ठिकाणी या खेळाडूचं मात्र वर्णन अतिशय मात्र चांगलं करावं लागेल. आणि त्याच अनुषंगाने बघतो की धाव घेण्याचा प्रयत्न बघतो की जोरदार अपील फलंदाज बाद. अति काही संकटात नाही, सावधान पुढे धोक्याचं वर्ण नाही. मनाचा लाभ ब्रेक लागला नाही, उत्तम ब्रेक लागला नाही आणि त्यानंतर विळवंडी सी संघाचा दुसरा फलंदाज बाद होतोय. फलंदाज कोण बाद झालाय? मिस्टर मोहन हा एक नामवंत फलंदाज. बॅक टू द पेव्हिलियन. ऐकला आणि त्यानंतर नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये विळवंडी सी संघाचा.
विशाल, तुषार हुशार आहे का नाही हे देखील बघणं गरजेचं आहे. राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आउट साइड स्टॉप स्टंपला चेंडूला ठेवले. नक्कीच जोरदार अपील करताना पंचांकडे दाद मागली, पंचांनी दाद फेटाळली. आमचे नक्कीच डीजे ऑपरेटर नक्कीच गाणं वाजवण्यासाठी सज्ज राहायचं आहे की नक्कीच हाच माझा गुलाबी माल. सुंदर कमबॅक करतोय लहुराज वाघेरी. लहू प्लस वाघेरी. वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही. पुढचा चेंडू या आहे वेळेला सुंदर लाईन, सुंदर लेन. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी बघायला भेटली नव्हती, परंतु या मॅच मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी बघायला भेटते. लहुराज वाघेरे यांची धावसंख्या विसावते, खोळंबते. धावपल करते धावसंख्या आमचे पप्पूबाई आमचे स्कोरर या ठिकाणी आम्हाला सांगतात की 21 धावसंख्या. कारण की पप्पूबाई यांचंही देखील मात्र खूप काही मोठं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचंही मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. राईटम राऊंड विकेटच्या बाजूने उजव्या साईडला हा चेंडू पुन्हा एकदा दिनेश भाई यांचा इशारा भेटतो की 2 षटकाचा खेळ समाप्त. धावपल करते धावसंख्या 21. लॉस ऑफ द 2 विकेट बाय द विळवंडी सी संघ. संपणार नाही हा जन्म. काय मित्रांनो, 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी संपणार नाही. आमचे गोरख भाऊ या स्पर्धेमध्ये नक्कीच शिल्पकार, त्यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं मात्र नक्कीच मायुषी छाटलेली आहे. कारण की बघतो की 21 धावसंख्या बघायला भेटते नक्कीच विळवंडी सी संघाची. ए संघ पराभूत, बी संघ पराभूत. शेवटी सी संघावरती मोठी अपार माया, गावचे सन्मानित नागरिकांचा आशीर्वाद. शेवटी नक्कीच आपण बघतो की मान्य श्री अशोकजी टोंगारे साहेबांच्या नावाची जर्सी प्रदान करून मात्र हा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. काय मॅनेजमेंट असेल. काकडी शेंटर आणि त्यानंतर आपण बघतो की उसाच्या रसाचा आस्वाद घेताना सर्व क्रीडा शिक्षक. संजय येतो गोलंदाजी मार्गावरती हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक नाद असेल फलंदाज बाद. बॅक टू द पेव्हिलियन फलंदाज अँड इट्स गॉन बिग विकेट. डीजे रुमाल आणि त्यानंतर बघतो की का हा रुमाल मात्र कोणाच्या बाजूने जातोय. कारण की क्रिकेटचा सामना आणि क्रिकेटचा सामना असल्यानंतर या क्रिकेटचा थरार बघायला भेटतोय. कारण की नक्कीच गोल कॅप जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या गोल कॅपचा मात्र नक्कीच सुरुवातीला मात्र कोणी का घातली होती हे मी तुमच्या पुढे मात्र नक्कीच नमूद करतोय. कारण की पाकिस्तानी पूर्व क्रिकेटर मोहम्मद अजहर या खेळाडूंनी मात्र नक्कीच पहिल्यांदा मात्र ही कॅप परिधान केली होती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. हे मी तुमच्या पुढे परिधान करतोय. सुंदर चेंडू आणि सुंदर चेंडू असल्यानंतर नक्कीच संजय गांधी. आपण बघतो की नक्कीच आज एकादशीचा दिवस आणि एकादशीचा दिवस असल्यानंतर राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पळीचा समन्वय झाला नाही. यो मिस हिट फलंदाज बाद. यस डीजे कम ऑन सुनील. अंतरावरती लगातार फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतो की नक्कीच थोडीशी दुर्दैव अवस्था झालेली आहे या संघाची. विळवंडी सी संघाची नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला बघायला भेटतोय. संजय यांची चांगली गोलंदाजी आणि संजय यांची चांगली गोलंदाजी करत असताना राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला हा चेंडू आउट साइड टॉप चेंडूला ठेवलाय. पिचिंग केल्यानंतर आपण बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू हाताळत असताना अप्रतिम चेंडू. शेवटचे 2 चेंडू सलग तिसऱ्या षटकामध्ये पहिलं षटक हाताळ होते ते रोशन महालेंनी, दुसरा षटक हाताळ होते लहुराज वाघेरे यांनी. आणि त्यानंतर बघतो की नक्कीच या ठिकाणी राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आउटसाइड टॉप स्टोनला चेंडूला ठेवत असताना कव्हर सिरीजन मधून चेंडूला घेऊन काढतोय. कव्हर सिरीजन मधून चेंडूला घेऊन काढल्यानंतर
पाहतो की एक धाव तर येते खात्यामध्ये आणि एक धावची भर पडत असताना धावपलगावती धावसंख्या पुढे सरकते. धावपलगावती धावसंख्या आपण पाहू शकाल की जवळजवळ 4 फलंदाज बाद आणि धावसंख्या झाली. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 22 धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक रोखून ठेवले, बांधून ठेवले. राईट राऊंड विकेटच्या बाजूने संजय करतो गोलंदाजी. यॉर्कर येत्या चेंडूला हाताळला होता. सचिन रमेश तेंडुलकर आणि यॉर्कर हे क्रिकेटच्या खेळामधलं एक समीकरण आहे. परंतु बघतो की नक्कीच यावेळेला एक धाव येते आणि एक धावाची भर पडत असताना काय चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 3 सरकारचा खेळ समाप्त. वेळवंडी सी संघाची धावसंख्या 23 आणि या ठिकाणी 4 फलंदाज बाद. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. डीजे नक्कीच षटकार चौकारची आतषबाजी होते. नक्कीच आमचे त्र्यंबक भाऊ गोटे थोडस कॅमेऱ्याचं मात्र कार्य देखील मात्र शिकताना आणि त्याच अनुषंगाने बघतो की त्यांचं देखील मात्र सहर्ष स्वागत करूया. राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी लवराज वगैरे गोलंदाजी मारत पहिला चेंडू आउटसाइड टॉप स्टंपला चेंडूला ठेवलाय. वाईटचा कॉल येत आहे पंचांच्या माध्यमातून. लवराज वगैरे जर आपण विचार केला तर कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित नोंदवली होती. एका सामन्यामध्ये पंचांची भूमिका देखील त्यांनी चांगल्या प्रकारे सिद्ध केली होती आणि या खेळपट्टीचा निश्चितपणे अंदाज त्यांना असेल. सुधाकर बाबा महाले हे देखील मात्र सामन्याची मजा घेताना, कारण की नक्कीच आज मास्टर ब्लास्टर क्रिकेट संघाचे कोच म्हणून ज्यांची ओळख आहे. यावेळेला राईट राऊंड विकेटच्या बाजूने मोठा फटका खेळण्याच्या पूर्वतयारीमध्ये लवराज वगैरे चेंडू खाली असताना फलंदाज बाद होतोय 5वा. विळवंडी सी संघाची दयनीय अवस्था. आज संदीपजी मात्र थोडेसे मात्र नाखुश बघायला भेटतात आणि त्याच्या अनुषंगाने बघतो की नक्कीच फलंदाज मात्र बाद झालाय. कारण की थोडंसं मात्र नक्कीच व्हाईट ड्रेस वरती मात्र असताना देखील मात्र थोडेसे नाखुश आहेत. काय चित्र असेल, कोणाला सपोर्ट असेल. उलटा चेंडू मोठा फटका येतो. बिग फटका आणि बिग फटका खेळताना मात्र हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. डोक्यावर चेंडू जातो सीमा रेषा पार. आपण पाहतो की पंचांचा कॉल येतोय नक्कीच या ठिकाणी षटकार. यस डीजे तिचे देखणा स्ट्रोक येतो आणि दक्षिणा स्ट्रोक येताना 6 धावा येतात खात्यामध्ये. 6 धावाची भर पडत असताना फलगावती धावसंख्या जाऊन पुढे सरकते. धावसंख्या आपण बघतो की 30 धावसंख्या. पुढचा चेंडू यावेळेला यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता. सक्सेसफुल प्रयत्न ठरतोय. नंतर नक्कीच संजय येतोय क्षेत्ररक्षक करण्यासाठी. दुसरी धाव देखील मात्र पूर्ण केली आहे, कारण की 19-20 का मामला होने की संभावना थी. परंतु या ठिकाणी 2 धावा तर पूर्ण आणि 2 धावानंतर फलगावती धावसंख्या बघायला मिळते ती 32 धावसंख्या. चारी बाजूला झेंडे फिरताना बघायला मिळतात. नक्कीच राष्ट्रवादी चषकाचा हा थरार असेल, कारण की आपण बघतो की नक्कीच तमाम क्रीडाशिक तमाम मान्यवर आणि जीटीसी चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल सगळ्यांचं मी त्रिवार मुद्रा करतोय, मानाचा मुद्रा करतोय. पुढचा चेंडू हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. पहिला स्लिपच्या क्षेत्रामध्ये सुंदर झेल टिपतो आणि सुंदर झेल टिपताना 6वा फलंदाज बाद झालाय. शेवटचे काय चेंडू शिल्लक आहेत, शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 2. फलंदाज बाद झाल्यानंतर नक्कीच दयनीय अवस्था तर झालेली आहे. आपण पाहतो की नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना यावेळेला विळवंडी सी संघाचा राईट राऊंड विकेटच्या बाजूने लवराज वगैरे करतोय गोलंदाजी. समोरच्या बाजूला चेंडूला घेऊन जातोय नक्कीच मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. नक्कीच या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण तर झालं, परंतु फेकी तितकी चांगली झाली नाही आणि फेकी तितकी न चांगली झाल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ असताना फलंदाज बाद. तांबडी माळाला
हा केवढा फुलला आहे आणि नक्कीच या ठिकाणी बघतो की नक्कीच लहुराज वगैरे चांगली गोलंदाजी करतोय. तांबडी माळाला लहू घेतो रे गहा. हा गहा मात्र घेण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच आणि विरवंडी सी संघासाठी संपूर्ण श्रेय मात्र देण्यासाठी कुठल्याही प्रकारची हरकत नाही. 11च्या 11 खेळाडूंना बॅटिंग भेटते. हे एक चांगलं योगदान. प्रत्येकाची इच्छा असते की नक्कीच आम्हाला 4 सेकंदामध्ये नक्कीच 11च्या 11 खेळाडूंना बॅटिंग भेटली पाहिजे. मोहनजी अतिशय मात्र चांगले खेळत होते परंतु दुर्दैव धावचीत झाला आणि दुर्दैव धावचीत झाल्यानंतर शेवटचा चेंडू आउटसाइड टॉप स्टंपला सुंदरपणे मात्र चेंडूला हात आलाय. यावेळेला काय जबरदस्त गोलंदाजी बघायला भेटली आणि जबरदस्त गोलंदाजी बघायला भेटल्यानंतर षटकाची समाप्ती. ओव्हर नंबर 4 4 षटकाचा खेळ समाप्त. 7 षटकाला 7 फलंदाज बाद झाले. धावसंख्येवरती धावसंख्या आहे ती 33-34 धावांचं लक्ष. हे एक चांगलं आव्हान दिलंय ते नक्कीच विळवंडीकरांनी. बघायचं की निरगुडे संघ हा देखील एक फलंदाजीच्या माध्यमातून एक चांगला संघ समोरला जातोय. एक सुंदर सुमधुर संगीत ऐकूया. समोरचे टपरीवाले तुम्ही देखील मात्र स्क्रीनवरती मात्र दिसू शकता. अभिनंदन आहे आणि त्यानंतर बघतो की नक्कीच या ठिकाणी एन्जॉय करताना प्रेक्षक वर्ग स्क्रीनवरती मात्र तुम्हाला बघायला भेटतात. चारी बाजूला सुंदर मात्र डोंगर आहे झाडी वाडे आहे. त्याच अनुषंगाने सर्व छायाचित्र कॅमेरामॅनच्या माध्यमातून टिपलं जात आहे. अभिजितचा आपण देखील मात्र सहर्ष स्वागत करूया. कॅमेरामॅनचा एक सुंदर वर्क करताना सुंदर जॉब करताना. चौतीस धावांचा लक्ष 24 चेंडू आणि 34 धावांचा लक्ष जिंकण्यासाठी पहिला गोलंदाजी मार्क होते मिस्टर मोहन. आमचे लखन भाऊ देखील मात्र किती मात्र चांगले मात्र स्टार्क हुशार बघायला भेटतात. बघतोय ड्रेसिंग रूम मध्ये मात्र नक्कीच समाविष्ट आहे. याचं बॉलिंग कोच बॅट्समन कोच म्हणून मात्र त्यांचं एक मोठं नाव आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोशन आणि लहुराज वगैरे मॅच सुरू होते. पहिला चेंडू नो बॉलचा कॉल आणि पहिला चेंडू नो बॉलचा कॉल येत असताना आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी अप्रतिम चेंडूला हाताळलंय.
34 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी धावा लागतात. त्या 34 राईट मोर द विकेटच्या बाजूने मोहन करतोय गोलंदाजी राईट मोर द विकेटच्या बाजूने. यावेळेला रोशन साठी मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी. चेंडूपैचा समन्वय झाला नाही. सुंदर चेंडू हाताळलाय कारण की आव्हान असेल ते 34. धाव झाली ती 1. अनेक ठिकाणी मध्ये चांगल्या स्पर्धा होतात परंतु नक्कीच दिंडोर तालुक्यामध्ये नंबर 1 ची ही स्पर्धा आणि नंबर 1 ची स्पर्धा बघायला भेटल्यानंतर राईट मोर द विकेटच्या बाजूने याही वेळेला 10-12 पॉईंटचा स्टार्ट घेताना पुढचा चेंडू सरळ बॅटने समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी दाखवत असताना बघतो की नक्कीच एक धाव तर येते. खात्यामध्ये एक धाव समाविष्ट केलेली आहे. नेत्रदीपक स्पर्धा आणि नेत्रदीपक स्पर्धा असल्यानंतर नक्कीच या ठिकाणी पाहतोय की जसं पाण्याचा झरा धावतोय. पाण्याचा झरा धावत असताना त्या पाण्याच्या झऱ्याला मात्र नक्कीच नदी भेटते. तोच नदीचा मात्र नक्कीच समूह जाताना त्या नदीला समुद्र भेटतोय आणि समुद्र भेटल्यानंतर त्या समुद्रामध्ये मात्र पोहण्याची मात्र ताकद कोणाची आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. राईट मोर द विकेटच्या बाजूने लहुराज वगैरे स्ट्राइक एंडला यावेळेला बिगचा फटका येतोय. सक्सेसफुल वंडरफुल चेंडू जातोय. विळवंडी पडेला चेंडू सीमारेषा पार चौकार. डीजे तुम्ही शॉर्ट चेंडू टाकल या खेळपट्टीवरती तेव्हा मात्र नक्कीच मोठा फटका येईल आणि मोठा फटका येत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. याही वेळेला नक्कीच निसरता चेंडू झाला. निसरता चेंडू झाल्यानंतर पाठीमागे क्षेत्ररक्षण देखील मात्र चांगलं होत आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडू राणा वनात हे मैदान सजवलेलं आहे. यानंतरचा सामना सहारा बॉय चोळमुख विरुद्ध आपण मात्र मॅच पाहणार आहोत की घाणवळ यांच्यामधील मात्र पुढील सामना आणि यांच्यामधील मात्र पुढील सामना होण्यासाठी टॉच करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू समोर खेळतोय लहुराज वगैरे इनसाइड आउट एरियामध्ये चेंडूला लिफ्ट केला आणि चेंडूला लिफ्ट करत असताना जवळजवळ मात्र सीमारेषा लगत जाऊन मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळतंय. 2 धावा तर खात्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. 2 धावा पूर्ण. जवळजवळ हे सगळे मात्र नक्कीच नौके खेळाडू बघायला भेटतात निरगुडेकरांच्या वतीने कारण की नक्कीच आपले स्टायलिश खेळाडू आपल्याला बघायला भेटत नाही. समीर सारखा फलंदाज मागील सामन्यामध्ये चमकला होता धमकला होता. का माझी ओळख आहे हे दाखवून दिलं समीर यांनी. लवराज यांनी मात्र त्यांना चांगली साथ दिली होती. यावेळेला 34 धावांचं लक्ष्य आहे आणि आपल्या घरच्या मैदानात मात्र हुकूमत गाजवण्यासाठी तयार असलेला विळवंडी सी संघाचा हा मोहन करतोय गोलंदाजी. हवेमध्ये चेंडू होता हा दीर्घ वेळ हवेमध्ये चेंडू असल्यानंतर बघतो की नक्कीच एक धाव तर होते खात्यामध्ये. एका धावाची भर पडत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. फलकावती धावसंख्या आमचे गुण लेखक आम्हाला सांगतात की 9 धावसंख्या बिनबाद 9. मास्टर ब्लास्टर निरगुडे संघाची धावसंख्या. कारण की मित्रांनो आपण बघितलं होतं की या विभागामध्ये दिंडोर तालुक्यामध्ये पेठ तालुक्यामध्ये आणि त्र्यंबक तालुक्यामध्ये जर कोणी पहिली स्पर्धा ठेवली असेल तर मात्र पहिली स्पर्धा ठेवली ती निरगुडेकरांनी. आणि निरगुडे गावाचा हा इतिहास आहे की नक्कीच क्रिकेटच्या खेळाची पहिल्यांदा ज्यांनी स्पर्धा ठेवली होती कारण की मला वाटतं सीताराम भोये हे एक निरगुडेकरांचे मात्र एक महत्वपूर्ण मात्र योगदान. त्यांचेच वडील मात्र नक्कीच माजी आमदार माजी खासदार असे मात्र होते. आज मात्र स्वर्गवासी झाले असेल तरी मात्र नक्कीच निरगुडे गावाची मात्र ही आणबान शान ओळख आहे. कोण तांब्या जिंकेल कोण ताट जिंकेल आणि कोण बादली जिंकेल. संसारिक वस्तू समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची पूर्ण तयारी दाखवत असताना बघतो की नक्कीच हलक्या हातामध्ये चेंडूला खेळून काढला होता आणि दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ होतात की नाही. एका धावावरती समाधान दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ नाही कारण की नक्कीच तू का मी का तू. सोनभाऊ जा टॉस करून घ्या. काय निर्णय येतोय नक्कीच पंचांच्या माध्यमातून. चोळमुख संघ कर्णधार टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे मिस्टर अजय कुंभार. उंच प्रमाणात नक्कीच हा खेळाडू आपल्याला बघायला येतोय. मागील सामन्यामध्ये चमकला होता धमकला होता आणि त्यानंतर नक्कीच 4 षटकाचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर खेळ थांबतोय काय वैशिष्ट्य असेल.
पंच विषय काय आहे थोडंसं आम्हाला कळवायचं आहे. का खेळ थांबला होता? यस ओके, डोंट वरी, आय विल टेक केअर. पुन्हा एकदा जाऊया खेळाकडे. चिंता करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. एक धाव येते आणि एके धावची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या दुहेरी अंकावरती जातो. याकडा धावसंख्या 10 बघायला भेटते. राईट मोर द विकेटच्या बाजूने 10 प्रमाणाचा स्टार्ट करताना यावेळेला नक्कीच गोलंदाजी मार्क होती तयारीमध्ये असलेला मात्र हा गोलंदाज मला वाटतं किशन रिव्हर्स फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये नक्कीच यावेळेला चेंडूपळीचा समन्वय झाला नाही. सोनू यांच्या शुभ असे टॉस केला जातोय चोळमुख विरुद्ध घाणवळ. घाणवळ संघाच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि चोळमुखकरांना प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी पाचारण केलं असेल. 4 संघाचा सामना याची नोंद घ्यायची आहे. आज 7वा दिवस आणि 7व्या दिवसामध्ये नक्कीच अतिशय मात्र दमदार स्पर्धा बघायला मिळते. समोरच डोंगराचं दृश्य अतिशय चांगल्या प्रकारे बघायला मिळते. हिरवे हिरवे गार गारच्या हरित तुरणाच्या मखमालीचे आणि त्यानंतर बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे. माळ राणी कडकात राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला ठाणम्यान गलीच्या क्षेत्रामधून चेंडू निसटता झालाय. बघतो की लॉंग चेस असेल. क्षेत्ररक्षक देखील मात्र त्या ठिकाणी तैनात असेल आणि क्षेत्ररक्षक देखील तैनात असताना त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना 2 धावा पूर्ण. तंबू तंबू गाय लब्बराचा पाय दादा हाक मारी तर रेंभात जाय. 3री धाव पूर्ण. एका धावेला खूप काय मोठा डिमांड येते आणि एका धावेला खूप काय मोठा डिमांड येत असताना आपण बघतो की 3 धावा पूर्ण. 3 धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या बघायला भेटते. ती आमचे गुण लेखक आम्हाला सांगतात की 13 धावसंख्या. थोडासा सन्नाटा पसरला जातोय विळवंडी सी संघाच्या खेमीमध्ये. आमचे नक्कीच लखन भाऊ देखील मात्र हाताची घडी देखील मात्र बांधून मात्र स्थिरपणे मात्र सामन्याची मजा घेताना की नक्कीच माझा संघ हरला, ए संघ हरला, बी संघ हरला, शेवटी सी संघ देखील मात्र पराभवाच्या छायामध्ये जातो की काय. शेवटी मॅच बॅलन्सिंग आहे. कोणी कुठे जाऊ नका. पुढचा चेंडू इनसाइड आउट एरियामध्ये लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये हवेमध्ये चेंडू जातोय आणि त्यानंतर नक्कीच बघतोय की झेल ड्रॉप केलाय. लवराज वगैरेला बाद करण्याची सुवर्ण संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाही. तोडवून टाक काका सारे घे वादळाच्या जीवनाशी झुंज तू बिनधास्त. ही झुंज आहे मैदानामध्ये. ही झुंज बिनधास्त आहे आणि झुंज बिनधास्त असल्यानंतर नक्कीच या ठिकाणी एका विकेटला खूप काही मोठं प्राधान्य भेटलं जात आहे. परंतु नक्कीच चेंडूपळीचं समन्वय चांगलं झालं नव्हतं. झेल ड्रॉप केला आणि रोशनसाठी हा चेंडू बॅटला चेंडू स्पर्श झाला आहे आणि बॅटला चेंडू स्पर्श झाल्यानंतर नक्कीच सुधाकर बाबा यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य बघायला मिळत आहे. कारण की नक्कीच पिता आपले मात्र आशीर्वाद देताना रोशनसाठी चेंडू सीमा रेषा पार चौकार. वाईट असेल, वाईट प्लस 4 5 धावा येतात. चारी बाजूला प्रेक्षकांची अल्लोट गर्दी बघायला मिळते. कारण की सुंदर मैदान. या मैदानात नक्कीच पावसाच्या क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर नक्कीच गाई वस्त्र अचूकपणे चारा टिपत असतील. परंतु जेव्हा मात्र नक्कीच या मैदानाचा चारा समाप्त झाला की नक्कीच क्रिकेटसाठी हे सुंदर मैदान, शोभिवंत मैदान आपल्याला बघायला भेटते. 34 धावांचा लक्ष त्याचा पाठलाग करताना आपण बघतो की नक्कीच वाईट चेंडू किसन यांनी हातालाय. मंत्र हाचा आजला, घोसा हाचा गाजला आणि महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यापर्यंत नक्कीच दिंडोरी तालुक्याचा नाद निनादला. विळवंडी गावाचा शॉर्ट चेंडू समोरचा पाय पुढे काढला. मोठा फटका येतोय. बिग फटका हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक त्यांना डोक्यावर चेंडू जातोय. जवळजवळ चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. डीजेला देऊया संधी. कमॉन डीजे. या चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 23 धावसंख्या. रोशन महालीच्या बॅट मधून पहिला ब्रँडेड फटका बघायला भेटला आणि पहिला ब्रँडेड फटका बघायला भेटल्यानंतर चेंडू सीमा रेषा पार. रिव्हर्स फटका ही खरी अर्थाने ओळख आहे. नक्कीच महाली परिवाराची आणबान शान शोभा आहे. कारण की रिव्हर्स फटका आणि रिव्हर्स फटका घेताना चेंडू सीमा रेषा पार चौकार. 27 धावसंख्या. नाही कारण की नक्कीच आपल्या घरची स्पर्धा वगळता घरच्या मैदानावरती नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. त्यानंतर फ्लॉप फ्लॉप फ्लॉप. परंतु नक्कीच या मैदानावरती मात्र अतिशय दमदार मात्र खेळ केलेला आहे. धावसंख्या 27. अद्याप जवळजवळ आपण बघतो की 7 धावेंचं लक्ष. येणारे 12 चेंडू 7 धावा. मोठ्या घरचा पोकळवासा मी संसार करू का कसा हे गाणं वाजवण्यासाठी आमचे डीजे ऑपरेटर तयार असतील.
10-12 फलंदाज स्टार्ट करताना राईट मोर द विकेटच्या बाजूने पुन्हा एकदा येतोय गोलंदाज मोहन. मनमोहक गोलंदाजी करेल का लहुराज वगैरेला जीवनदान भेटलाय. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला मात्र बिग फटका येतो आणि बिग फटका खेळताना हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आणि नक्कीच सांगा मी काय करू कुठला मार्ग अवलंबू कारण की नो बॉलचा कॉल होता. दिनेश मात्र पाहतो झुकतो थोडासा चाचपड होता दिनेश. मला वाटतं 12वीला गणितचा विषय नाही आहे. परीक्षा ही नवस घे आपलाच नंबर कोपऱ्यात हातापायावर लिहू नको तू मुला मास्तर दादा पास करील तुला. 12वीची परीक्षा देखील सुरू आहे आणि 12वीची परीक्षा देखील सुरू असताना नक्कीच दिनेश हा मात्र नक्कीच एक्झाम देतोय. फ्रीडचा कॉल लहुराज वगैरे साठी. पुढचा चेंडू बिगचा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये नक्कीच हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक देण्यात आहे. फलंदाज बाद नाही आहे कारण की नक्कीच मनाने आपण मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र नक्कीच नसेल. सरांनी मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु मनाने कुठेतरी मात्र दिल्ली मुंबई आग्रा कहा मिलेगा तेरा घागरा असं चित्र बघायला भेटत आहे. सातत्याने बघतो की नक्कीच एक सुंदर स्पर्धा आणि सुंदर स्पर्धेचा मात्र आस्वाद घेताना माझे तमाम लाडके क्रीडा प्रेमिक या क्रीडा नगरीमध्ये मात्र उपस्थित होताना और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू रोशन साठी. रोशन बघतो की नक्कीच नाशिक मार्गे गिरणारा मार्गे मात्र नक्कीच धोंडेगाव मार्गे विळवंडी असा मात्र नक्कीच प्रवास झाला असेल रोशनचा. आणि त्यानंतर एक धाव तर येते खात्यामध्ये. एका धावाची भर पडत असताना फलकाची धावसंख्या 32. केवळ 2 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. जो आमचा प्रवास झाला की नक्कीच जवान मोखाडा खोडा एकचपुरी गोटी मार्गे नाशिक मार्गे गिरणारा मार्गे धोंडेगाव मार्गे नक्कीच विळवंडीच्या मैदानाचा आजचा दिवस मात्र 7वा आणि 7व्या दिवसामध्ये 2 धावांचा लक्ष असेल ते निरगुडेकरांना. बघा या ठिकाणी एक धाव तर पूर्ण केली जाते आणि नक्कीच लहुराज वगैरे जर या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा पाहिजेत असतील तर जीवाचं रान केलं असतं परंतु त्याला माहित आहे की नक्कीच घाई करण्याची कुठल्याही प्रकारची तयारी नाही. ही प्रमुखाने सलामीची जोडी खंबाईत मेजर मात्र खुश झाले असतील. येणाऱ्या दिवाळीच्या श्रायमाला मात्र नक्कीच मला वाटते मेन ऑफ द सिरीज बाईक ठेवण्याची मात्र पूर्ण तयारी असेल पुढच्या वर्षामध्ये. बिगचा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये चेंडू जातोय बॅकवर्ड पडणे क्षेत्राच्या पलीकडे सीमा रेषा पार. सामना जिंकलेल्या संघाचा आपण शब्द सुमना आणि सरचं स्वागत करूया. निरगुडे संघ विजय होतोय आणि ABC देखील चालला नाही. लखन भाऊंना टेन्शन येतं आणि लखन भाऊंना टेन्शन येत असताना शेवटी झालं गेलं विसरून जाऊया राहिल्या त्या आठवणी कारण की C संघ देखील आपला पराभूत झालाय तरी देखील मात्र D संघ असेल तर उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटेल. D संघ तयारी करा.